हाय गाईज, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. आज आपण बघणार आहोत चिकन 65 क्विक आणि स्पायसी अशी रेसिपी बघणार आहोत. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चिकन 65 बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बोनलेस चिकन. तर मी इकडे अर्धा किलो एवढे बोनलेस चिकन घेतले आहे. तसेच यामध्ये ॲड केले आहे 1 चमचा लसूण पेस्ट, 1 चमचा आलं पेस्ट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचा एवढे आपल्याला लाल तिखट घालायचे आहे. तसेच ॲड करूया चवीनुसार मीठ. तसेच यामध्ये घालूया अर्धा चमचा एवढे जिरे पावडर ॲड करून याच्यामध्येच आपण ॲड करणार आहोत 2 चमचे एवढे दही इकडे तुम्ही घरचे किंवा बाहेरचे घेतले तरी चालेल. आता हा सर्व मसाला आपण चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहोत. हा सर्व चिकनला व्यवस्थित लावून आपल्याला हे मिश्रण असेच मॅरिनेट व्हायला कमीत कमी 1 ते 2 तास आणि जास्तीत जास्त 8 तास तुम्ही ठेवू शकता. जेणेकरून हे मिश्रण जेवढे मॅरिनेट चांगले होईल तेवढे आपले चिकन खूप छान लागेल. तर इकडे मी 1 ते 1.5 तासच मॅरिनेट करून घेतले आहे. आता हे परत आपण यामध्ये ॲड करणार आहोत. ह्याला बाइंडिंगसाठी 2 चमचे तांदळाचे पीठ आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर हे पीठ आपण पहिले ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आणि जर लागल्यास तर तुम्ही याच्यामध्ये 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचे पीठ ॲड करू शकता. इथे स्टार्टिंगला मी 2-2 चमचेच ॲड केला आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व आपल्या चिकनला हे बाइंडिंग झालं पाहिजे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्येच ॲड करणार आहोत 2 चमचे एवढे गरम तेल. आपला जो नॉर्मल पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला 2 चमचे एवढे तेल ॲड करायचे आहे. इथे गरम तेल ॲड केले आहे आणि परत आपण हे मिक्स करून घेणार आहोत. ते इकडे मिक्स झाले आहे. आता आपण याला डीप फ्राय करूया. तर तेल इकडे आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. खूप जास्तही नाही, मीडियम असे तेल मी गरम करून घेतले आहे. आता यामध्येच एक एक करून चिकनचे सर्व पीस आपण डीप फ्राय करून घेऊया. सर्व पीस ॲड करून घेतले आहे. आता याला आपण स्टार्टिंगला असेच ठेवणार आहोत. 2 ते 3 मिनटं झाले की मग आपण हे चमच्याने एकदा हलवून घेणार आहोत. गॅस इकडे आपल्याला लो टू मीडियमवरच ठेवायचा आहे. इकडे 3 ते 4 मिनटं झाले आहे. आता परत आपण एकदा वर खाली करून घेऊया. तर इकडे 6 ते 7 मिनटात माझे चिकन 65 तळून रेडी झाले आहे. आता हे आपण काढून घेऊया. याचप्रमाणे सर्व चिकन 65 आपण तळून घेऊया. तर इकडे माझे सर्व चिकन 65 तळून रेडी झाले आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. चिकनला अजून चेण्यासाठी मी इकडे कढईमध्ये घेतले आहे 1 चमचा एवढे तेल. त्यामध्येच ॲड केले आहे 2 चमचे एवढे बारीक चिरून घेतलेला लसूण, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आणि कढीपत्ता. हे तेलामध्ये आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे. थोडासा लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आता यामध्येच घालूया चिकन आपण जे फ्राय करून ठेवलेले होते ते सर्व चिकन यामध्ये ॲड करून आपल्याला चमच्याच्या सहाय्याने वर खाली हलक्या हाताने वर खाली करून घ्यायचं आहे. जेणेकरून आपलं जे गार्लिक आहे ते सर्व चिकनला मिक्स होईल. आता यामध्येच ॲड करूया थोडीशी काळी मिरी पावडर. मी इकडे हातानेच स्प्रिंकल करून घेते आहे. काळी मिरी पावडर ॲड करून ह्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. जर तुम्ही हे पॅनमध्ये केलं तरीही चालेल. तर या प्रकारे मी सर्व चिकन व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. तर इकडे आपले क्विक आणि स्पायसी चिकन 65 रेडी झाले आहेत. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा अँड शेअर करा.